आजचा झटपट नाश्ता बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घेऊ शकता। आता यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे आणि आपल्याला इथे मिरच्या लागणार आहेत, तर इथे मी 2 मिरच्या घातलेल्या आहेत, कारण हा नाश्ता मी मुलांसाठी बनवत असल्यामुळे तिखटाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे। तर इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं हवं असेल तसं। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, तर एकदम पाणी जास्त घालायचं नाही, नाहीतर पीठ आपलं पातळ होऊ शकतं। आता यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि अर्धी वाटी पाण्यामध्ये आपल्याला हे मिश्रण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। 1-2 चमचे पाणी इकडे तिकडे जास्त होऊ शकतं। आता दुसऱ्या बाउलमध्ये आपण हे मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण काही भाज्या घालायच्या आहेत, तर घरामध्ये ज्या पण कोणत्या भाज्या असतील तर तुम्ही इथे घालू शकता। तर इथे मी कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर कॉर्न घेतलेले आहेत, शिमला मिर्च आणि कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे। यामध्ये तुमच्या घरामध्ये जर पालेभाज्या असतील तर तुम्ही त्या पालेभाज्यासुद्धा बारीक चिरून यामध्ये घालू शकता। अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे। सकाळच्या गडबडीमध्ये अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा तयार होतो। त्यामुळे छोट्या भुकेसाठी तुम्ही हा डबा मुलांना नाश्ता नक्की करून द्या, मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील। तर इथे बघू शकतो आपण मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालणार आहेत आणि अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे। सोडा नाही घातला तरीसुद्धा आपला नाश्ता अगदी मस्त होतो, पण याला हलकीशी जाळी सुटावी यासाठी मी इथे अगदी चिमूटभर सोडा घातलेला आहे। सोडा घातल्यानंतर पुन्हा बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि नाश्ता बनवण्यासाठीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। गॅसवरती कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी चमच्याच्याच मदतीने अगदी छोटे छोटे अशा प्रकारे गोलाकार पद्धतीने हा नाश्ता इथे मी घालून घेत आहे। चमच्यानेच घालायचा म्हणजे एकसारखं बॅटर पडलं जातं आणि दिसताना नाश्ता एकसारखा दिसला जातो आणि असं काही डब्याला असलं की मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर घरातील अवघ्या 2 ते 3 वस्तूंपासून आपण हा नाश्ता बनवलेला आहे। रवा आणि बेसन पीठ तर सगळ्यांच्याच घरामध्ये असतं, तर त्यापासून आज आपण अगदी झटपट आणि खायलासुद्धा अगदी पौष्टिक असा हा नाश्ता बनवलेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे बघू शकतो आपण एकाच वेळी अशा प्रकारचा नाश्ता भरपूर होतो, त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि पटकन आपला डबासुद्धा तयार होतो। तुम्ही ही रेसिपी मुलांसाठी नक्की बनवून पहा। तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरती हा नाश्ता अगदी पटकन भाजला जातो। तर तुम्हाला इथे वाटेल की जाळी सुटल्यामुळे हा नाश्ता तेलकट होईल, तर अजिबात हा नाश्ता तेलकट होत नाही। काढल्यानंतर आपल्याला हा एका पेपरवरती काढून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातील जे पण काही थोडंसं तेल असेल तर ते निघून जाईल। तर अशा प्रकारे दोन्ही बाजू आपल्याला छान क्रिस्पी होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि भाजायला हा नाश्ता फार जास्त वेळ लागत नाही। रवा आणि बेसन पीठ असल्यामुळे अगदी पटकन हा नाश्ता भाजला जातो। तर तुम्ही बघू शकता दुसरीही बाजू आपण व्यवस्थित अशाच प्रकारे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेली आहे। नाश्त्याला छान रंग देखील आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हा नाश्ता काढून घ्यायचा आहे, तर दुसरी बाजू मी अगदी हलकीशी थोडीशी भाजून घेणार आहे, जेणेकरून छान क्रंची असा हा नाश्ता तयार होईल। तर सकाळच्या गडबडीमध्ये टिफिनसाठी जर काही वेगळं बनवायचं असेल, सेम घरातलं सामान वापरून आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने हा नाश्ता बनवलेला आहे। तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर चॅनेलला लाईकसुद्धा नक्की करा, कारण तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे। सेम त्याच पद्धतीने उरलेल्या पिठाचे देखील आपण अशाच प्रकारे नाश्ता बनवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पिठामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नाश्ता होतो, त्यामुळे मुलांचा सकाळचा छोटा डबा अगदी आरामात तयार होतो। पोटभरीचा नाश्ता आहे। आपण यामध्ये भरपूर भाज्या घातल्यामुळे मुलांचं पोट बऱ्याच वेळ भरल्यासारखं राहील। तर तुम्ही हा देखील एक नाश्ता तुम्ही एकदा मुलांच्या डब्याला नक्की देऊन पहा। मुलंसुद्धा सारखा बनव असा हट्ट तुमच्याकडे नक्कीच करतील। तर त्याचप्रमाणे सकाळच्या वेळेस आपल्याला पोहे उपमा खाऊन सुद्धा कंटाळा आलेला असतो, काहीतरी वेगळं जर खायचं असेल तर अशा प्रकारचा स्नॅक्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा। हा नाश्ता खाण्यासाठी तुम्हाला चटणीची सुद्धा गरज नाही, असाही कोरडा खाल्ला तरीसुद्धा खूप मस्त असा लागतो। तर ही दुसराही बॅच आपली फ्राय करून तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता एवढ्या पिठामध्ये आपला भरपूर असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे। छान जाळीसुद्धा ह्या नाश्त्याला पडलेली आहे, त्याचबरोबर अगदी कुरकुरीतसुद्धा झालेला आहे। तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा
यामध्ये आपण जे कॉर्न घातलेले आहेत ते कॉर्न घातल्यामुळे हा नाश्ता खायला खूपच मस्त लागतो. जर तुमच्याकडे कॉर्न जर असतील तर ते अजिबात स्किप करू नका, ते या रेसिपीमध्ये नक्की घाला. तर रेसिपी तुम्ही पाहू शकता किती मस्त तयार झालेली आहे, त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे. रेसिपी नक्की ट्राय करून पहा. त्याचबरोबर आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा. मी अशाच प्रकारचे साधे आणि सोपे रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत असते. धन्यवाद.